लोणावळ्यामध्ये मनोज जरांगेंच्या मंत्रणीचे प्रयत्न सुरू। मुख्यमंत्री शिंदे जरांगेंशी ऑनलाईन संवाद साधण्याची शक्यता। मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अरदड यांची जरांगेंसोबत जवळपास तासभर चर्चा। पहिली मराठा समाजासोबत नंतर शिष्टमंडळासोबत चर्चा करणार। आंदोलकांशी चर्चा करून पुढील निर्णय। जरांगेंची भूमिका, आम्हाला आरक्षण हवंय, कुठेही दिलं तरी खेळणार, जरांगे ठाम। मुंबईत एका जागी बसून शांततेत आंदोलन करायचं, समाजासाठी काट्यावर उभं राहायची वेळ आली तरी उभं राहायचं। लोणावळ्यामधल्या सभेतून जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मराठा पायी मोर्चा सध्या लोणावळ्यामध्ये। जरांगे आज संध्याकाळपर्यंत नवी मुंबईत पोहोचणार। पोलीस बंदोबस्त तैनात। लोणावळ्यापासून 81 किलोमीटरचं अंतर पार करत मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार। मराठा आंदोलनामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज आणि उद्या बंद। भाजीपाल्यांचे दर वाढले। होलसेल विक्रीमध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ। मनोज जरांगेंचा मुंबईकडे येण्याचा मार्ग पोलिसांनी बदलला। जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना। आंदोलकांचा मात्र विरोध। तर सायन पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी। मुंबई पोलीस आज मनोज जरांगेंना नोटीस देणार। हायकोर्टाच्या निर्देशानंतर पोलीस जरांगेंना नोटीस बजावणार। आझाद मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची माहिती जरांगेंना नोटीशीतून दिली जाणार। मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेनं नेमला पहिली पास कर्मचारी। मला काहीच येत नाही, कर्मचाऱ्याने लोकांसमोर दिली कबुली। अहमदनगरमधील व्हिडिओ व्हायरल। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ। शिंदे समितीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची राज्य सरकारची माहिती। विधानभवनामध्ये राष्ट्रवादी आमदार पात्रतेची सुनावणी सुरू। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवारांची सुनावणीसाठी विधानभवनामध्ये उपस्थिती। किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत। पेडणेकरांचे वकील ईडी कार्यालयामध्ये जाणार। पेडणेकर चौकशीसाठी 30 जानेवारीची वेळ मागणार, सूत्रांची माहिती। किती लोकांना जेलमध्ये टाकणार, पाठवा नोटीस। ईडीवाल्यांना नंतर नोटीसची पाठवू। राऊतांचं वक्तव्य, तर ही ईडीची नाही भाजपची कारवाई, आम्ही गुडघे टेकणार नाही, राऊतांचा घणाघात। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांची 1 फेब्रुवारीला पुन्हा चौकशी। कुठलीही चूक नसताना अधिकाऱ्यांना सहकार्य करतोय, आमचा लढा सुरूच राहणार, रोहित पवारांची प्रतिक्रिया। नागपुरातील अजित पवारांच्या विजयगड बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। अजितदादांच्या बंगल्याची सुरक्षा वाढवली। महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या ट्रायडन हॉटेलमध्ये बैठक सुरू। लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। तर वंचितलाही बैठकीचं निमंत्रण असल्याची राऊतांची माहिती। प्रकाश आंबेडकर मविया बैठकीमध्ये सहभागी होणार नाहीत। मविया बैठकीचं निमंत्रण आल्याचं वृत्त चुकीचं, वंचितकडून स्पष्टीकरण। काँग्रेसचे 2 मोठे नेते लवकरच भाजपमध्ये येणार। भाजप नेते आशिष देशमुख यांचा मोठा दावा। इंडिया आघाडीमध्ये बिघाडी झाली, तशीच मवियातही होणार, देशमुखांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजितदादा कोल्हेंच्या मतदारसंघात। आज आणि उद्या अजित पवारांचा शिरूर दौरा। जुन्नरमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन। अजित पवार विकास कामांसाठी मतदारसंघामध्ये आले। दादांचा दौरा झाल्यावर भाष्य करेन, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांवर अखेर गुन्हा दाखल। राज्य सहकारी बँकेचे 249 कोटी रुपये कर्ज थकीत ठेवल्याप्रकरणी कारवाई। संचालक मंडळावरही गुन्ह्याची नोंद। मुंबईत 6 तर नाशिकमध्ये 8 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश। विनापरवानगी मोर्चा, आंदोलन, निदर्शनं करण्यास मनाई। मराठा आरक्षण आंदोलन, आमदार पात्रता सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सूचना। पीएमपीएल बसच्या 280 फेऱ्या रद्द। मराठा आंदोलनाचा प्रवाशांना फटका। नगर औरंगाबादहून पुण्याला येणाऱ्या सुमारे 100हून अधिक एसटी गाड्यांचा मार्ग बदलला। कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरण, आरोपी विठ्ठल शेलार, रामदास मारणेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। पुणे पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू।